ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। क्रिकेटच्या खेळाचा हे व्यावसायिक क्रिकेटर आहेत, त्यांना आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा या सर्वमध्ये फॉलो करत असतो। यावेळेला करा बॉल, त्याचा फायदा घेतला रन मशीन मुंबईची। रायगडसाठी काय कामगिरी करतायत या सर्वमध्ये फॉलो करत असतो। त्याचा फायदा घेतला रन मशीन मुंबईची। तर डोंबिवली दीपक दादा प्रतिष्ठान टीमला मॅच मध्ये आणू शकतो। यावेळेला जणू काही मागील बॉलचं उत्तरच दिलं की काय, मागील फटक्याचं उत्तरच दिले काय। वेगात चेंडू उसळी घेणारा चेंडू पाहिला मिळाला तो मिलाद, आणि मिलादचा वेग सध्याच्या घडीला आपण पाहतोय। या ठिकाणी पाहायला मिळतंय प्रचंड वेगात गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय। अक्षरशः मागील बॉलवर 2 बॉल षटकार पाहिली आहे, त्यामुळे या दोघांमधील देखील लढत चांगलीच रंगली आहे। मिळतोय एक मोठा फटका आला जरूर, परंतु तदनंतर अचूकतेवर येताना पाहिजे आवश्यकता आहे। 5वं षटक मारलं असत आहे। जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू, वाह काय कमबॅक आहे। मागील ओव्हरमध्ये देखील अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती। योगेश पवार यांनी त्यांच्यावर एक हल्ला केला होता, परंतु तदनंतर त्यांनी आले। आपला वेग काय आहे का या चित्ताकांच्या वेगवान गोलंदाजाच्या नावाचा दबदबा आपण पाहतो। अलीकडच्या काळात खूप कमी कालावधीमध्ये तेच गोलंदाजी करतात। प्रचंड वेग आणि गरज होती कशाची, तर विकेटची, आणि ती देखील थॉमसच्या। कुणी काढली तर बिलालनेच ही विकेट काढलेली आहे। वा काय गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर खचून न जाता काय पाहतो। अलीकडच्या काळात खूप कमी कालावधीमध्ये तेच कशाची, तर विकेटची, आणि ती देखील थॉमसच्या। कुणी काढली तर बिलालनेच ही विकेट काढलेली आहे। वाह ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।